हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. आपल्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलंय की ऑटोकॅड ड्रॉइंग आपल्याला कसं करायचं, बेसिक कमांड्स काय आहेत. या व्हिडिओमध्ये आपण थोडं ऍडव्हान्स मध्ये जाणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सेक्शनल ऑर्थोग्राफिकचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यामध्ये एक छोटासा ट्विक आहे, तो फक्त आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आपली रुटीन प्रोसिजर जी आहे, ओरिजिनल टेम्पलेट फाईल जी आहे आपली, तिला आपल्याला कॉपी करायचंय आणि मेन फोल्डर मध्ये आणून तिला पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर आपण तिला रिनेम करणार आहोत आणि नंतर या एक्सपेरिमेंट नंबर 3 फाईलला आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली ही फाईल ओपन होईल. हे मिनिमाइज करूया आपण. ऑटोकॅड फाईल ओपन होतोय. मीनवाईल जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कसं वाटतं या व्हिडिओबद्दल आणि काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण प्रयत्न करूया किंवा काही अजून व्हिडिओज हवे असतील की जसं ही सिरीज मध्ये आपण ऑर्थोग्राफिक्स, सेक्शनल ऑर्थोग्राफिक्स आणि आयसोमेट्रिक अशा अ, एक प्लेलिस्ट मध्ये आपण ही व्हिडिओ बनवणार आहोत. आय होप तुम्हाला याच्यामध्ये बरंच काही शिकायला मिळेल. शिकायला मिळत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली विंडो ओपन झालेली आहे. बेसिकली आपण काय करतो, हे ग्रिड जे आहे ते ऑफ करतो. ग्रिडला ऑफ करून घेऊया. नंतर ऑर्थो मोड ऑन आहे की नाही ते चेक करतो. ऑन आहे. नंतर इथे आपण जो ऑब्जेक्ट स्नॅप आहे तो ऑन आहे की नाही तो चेक करतो. बेसिकली हे सगळं आपण चेक केलेलं आहे. हे चेक केल्यानंतर आपण क्वेश्चन पासून स्टार्ट करूया. क्वेश्चन जो आहे तो आपल्या समोर आहे. आपण ओपन करू क्वेश्चन. ओके, हा क्वेश्चन दिलेला आहे, सिंपल क्वेश्चन आहे. या क्वेश्चन साठी आपल्याला सेक्शनल फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. नंतर टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू, या गोष्टी याच्यामध्ये ड्रॉ करायच्या. सेक्शनल फ्रंट व्ह्यू साठी हा ए ऍक्सिस दिलाय. या लाईनच्या अगेन्स्ट आपल्याला ती कट करायचं आणि ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा आहे. आपण स्टार्ट करूया फ्रंट व्ह्यू पासून. इथे बघा, इथे 75 mm लेंथ आहे. इथून ही इथपर्यंत सेंटर लाईन पर्यंत आहे. पुढे जी लेंथ दिलेली आहे ती आहे 50 mm. दॅट इज नथिंग बट द रेडियस ऑफ दिस सेमी सर्कल. हा 50 mm प्लस 75 mm असा एक रेक्टँगलचा बेस आपल्याला मिळेल. हाईट ऑफ रेक्टँगल इज 20 mm. ठीक आहे. नेक्स्ट जे आपण इथे बघितलं, इथून ही लाईन स्ट्रेट जाते, बट या डिरेक्शनला पुन्हा 30 mm टोटल वेट दिलेली आहे. डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला लक्षात ठेवायचं, इथून आपल्याला 10 mm सोडायचंय, पुढे 10 mm आणि नेक्स्ट 10 mm ला आपल्याला ड्रॉइंग करायचंय. ओके, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. स्टार्ट करूया आपण लाईन कमांड पासून. इथून आपण इथे पुढे जाऊया, 10 mm वर जाऊया. 10 mm पासून पुढे जाणार आहोत आपण 75 mm वर आणि त्याच्या पुढे जाणार आहोत आपण 50 mm वर. या वेळेने आपण आपली जी लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली आहे. समजली नसेल तर पुन्हा मी तुम्हाला दाखवतो. पुन्हा एकदा ड्रॉ करूया. आपण स्टार्ट करूया इथून. इथून आपण 10 mm वर येऊया. तिथून पुढे येणार आहोत आपण 75 mm साठी. त्याच्या पुढे येणार आहोत 50 mm साठी. एंटर दाबा, एस्केप करा. अशा वेळेने 3 पॉइंट्स क्रिएट झालेले आहेत. आता जो शेवटचा पॉइंट आहे त्या पॉइंट पासून आपण वर 20 mm साठी येणार आहोत. 20 mm तिथून आपण येणार आहोत रिटर्न अराउंड. इथे काहीतरी इश्यू होतोय थोडासा. 135 170 75 प्लस 20 125. डिस्टन्स करेक्ट आहे. इट इज 125. ठीक. इथे क्लिक करूया आणि इथे येऊन 20 mm ला आपण कट करूया. ठीक आहे. या वेळेने आपण ही 10 mm ची स्पेस सोडली आहे जी याच्यासाठी आहे. नंतर इथून आपण 75 mm ला आलोय आणि पुढे 50 mm ला. या वेळेने हा रेक्टँगल आपण क्रिएट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा जो पोर्शन आहे त्याच्यासाठी आपण लाईन ड्रॉ करूया. और बेटर आपण काय करूया, इथे दुसरा ऍक्सिस दिसतोय बघा, या कॉर्नर पासून या ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स जे आहे ते 80 mm आहे. म्हणजे हा जी सेंटर लाईन आहे ती 80 mm वर आहे. ती लाईन इथून 80 mm वर आहे. ती आपण ड्रॉ करून घेऊ. ती ड्रॉ करण्यासाठी एक तर आपण या लाईनला ऑफसेट करू शकतो किंवा नॉर्मल लाईन्स ड्रॉ करू शकतो. आपण ऑफसेट करूया. पहिले लाईन क्लिक करायची, नंतर ऑफसेट कमांड मध्ये यायचंय, डिस्टन्स 80 mm द्यायचंय. नेक्स्ट लाईन 80 mm ची क्रिएट होईल. क्लिअर. नंतर इथून एक लाईन वर जाते, या वेने वर जाते. ठीक आहे. ती एक तर आपण ड्रॉ करून घेऊ शकतो, अदरवाइज स्किप करू शकतो. नंतर इथून आपल्याला 10 mm डिस्टन्स घ्यायचंय. 10 mm हॉरिझॉन्टली, वर्टिकली जाऊन या लाईनला बायसेक्ट इंटरसेक्ट करायचंय.
म्हणजे ही जी लाईन आहे 10 mm ची ती इथे आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता या सेंटर लाईनच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर इथे आपल्याला काय दिसतंय की 40 चा डायमीटर आहे. सो 20 या सेंटर लाईनच्या वर, 20 या सेंटर लाईनच्या खाली. सेम वे आउटर जो डायमीटर आहे तो 70 आहे. सो 35 अप्पर साईडला, 35 लोअर साईडला. ठीक आहे. या लाईनला थोडंसं आपण एक्सटेंड करून घेऊ, कारण ही लाईन जी आहे ती या 10 लाईनच्या आसपास आहे. सो अगेन्स्ट दी सेंटर लाईन पहिल्यांदा आपण हा होल ड्रॉ करूया 40 डायमीटरचा. सो लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट, ऑफसेट बाय 20 वरच्या डिरेक्शनला. पुन्हा ही मधली जी लाईन आहे ती सिलेक्ट करा आणि पुन्हा डाऊनवर्ड डिरेक्शनला 20 क्लिअर. नंतर आपल्याला 70 चा डायमीटर ड्रॉ करायचा. त्याच्यासाठी आपण सेंटर लाईन सिलेक्ट करूया, ऑफसेट 35, 35. पुन्हा आपण कमांड यूज करू, लाईन सिलेक्ट, ऑफसेट 35 एंटर. अप्पर साईडला 35 पुन्हा सेंटर लाईन सिलेक्ट करा, लोअर साईडला 35 कमांड मध्ये बाहेर येण्यासाठी एस्केप बटन प्रेस करा. ओके. सो या वेळेने आपली ही लाईन जी आहे ती क्रिएट झालेली आहे. आता इथून आपण लाईन्स जॉईन करून घेऊया. ही एक रिक्वायर्ड लाईन आहे. नंतर याची विड्थ जर बघितलं तर आपण 30 आहे. म्हणजे ही लाईन आपल्याला ऑफसेट करावी लागेल या डिरेक्शनला. हिला ऑफसेट करा 30 ने ऑन द अदर साइड. सो या वेळेने आपली जो रिक्वायर्ड रेक्टँगल आहे तो इथे क्रिएट झालेला. आता एक्सेस ज्या लाईन्स आहेत त्या आपण डिलीट करून टाकूया. जसं की या लाईन्स आपल्याला नको आहेत, या पण लाईन्स आपल्याला नको आहेत. क्लिअर. या पण लाईन्सची काय गरज नाहीये, तर त्याला आपण डिलीट करूया. नंतर ही जी लाईन आहे ती सेंटर लाईन आहे. सो लेयर्स मध्ये जायचं आपल्याला आणि हिला आपण सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करूया. ओके. सेंटर लाईन सारखी दिसत नसेल, राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये या आणि हा जो फॅक्टर आहे तिथे आपण 0.3 करूया. म्हणजे आपल्याला ती एक सेंटर लाईन सारखी दिसेल. तो सेंटर लाईन इथे विजिबल आहे. हा पार्ट आता कम्प्लीट झालाय. आता नंतर आपण हा पार्ट साठी जाऊया, जो की 75 ला आपला आहे. ही जी एज आहे त्याला 75 ने ऑफसेट करावं लागेल, कारण सेंटर लाईन इथे प्रेझेंट आहे. सो ही लाईन घ्यायची आपल्याला, या लाईनला ऑफसेट करून घेऊ आपण. ऑफसेट कमांड 75 या डिरेक्शन मध्ये. ठीक आहे. एस्केप दाबा, कमांड मधून बाहेर या. या लाईनला थोडं आपण स्ट्रेच करून घेऊ या वेळेने. ठीक आहे. सो अगेन्स्ट या लाईनच्या आपल्याला एक इनर जो होल आहे तो आहे 32 डायमीटर, म्हणजे 16 रेडियस. सो लाईनच्या या साईडला 16 इकडे 16 आपल्याला ड्रॉ करायचे. सो लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट कमांड मध्ये या, 16 या डिरेक्शनला 16 पुन्हा सेंटर लाईन अपोजिट डिरेक्शनला 16 एस्केप बटन दाबा, कमांड वरून बाहेर या. पुन्हा ही सेंटर लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट. आता आपल्याला हा आउटर जो आहे पेरिमीटर तो ड्रॉ करायचा आहे. सो तो ड्रॉ करण्याचा डायमीटर जो दिलाय तो आहे 50 सो 25 या डिरेक्शनला, 25 या डिरेक्शनला. सो 25 आपल्याला एंटर करायचं आहे. सो 25 इकडे, सेंटर लाईन 25 या डिरेक्शनला. क्लिअर. आता याची जी हाईट दिली आहे ती आहे 15 तर आपण ही लाईन ऑफसेट करूया. ऑफसेट कमांड 15 इन द अपवर्ड डिरेक्शन. सो आता रिक्वायर्ड ज्या लाईन्स आहेत त्या आपण ड्रॉ करून झालेल्या आहोत. आता अननेसेसरी लाईन्स आहेत त्या आपण डिलीट करूया, की जशी ही लाईन, ही लाईन पण लाईन्स. सो या वेळेने आपली डायग्राम तयार आहे. याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण असाइन करू, मॅच प्रॉपर्टी याच्यासाठी. क्लिअर. आता फक्त एक लाईन बाकी आहे, ती आहे रिप सेक्शन. सो रिप ड्रॉ करण्यासाठी डायरेक्टली आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट कनेक्ट करूया. सो रिप क्रिएट झालेली आहे. पण हा आता काय आहे, हा आता नॉर्मल फ्रंट व्ह्यू नाही, हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. म्हणजे जेव्हा आपण इथून कट करतो तेव्हा हे मटेरियल एवढं कट होतंय, पण जेव्हा इथून पुढे इथे कट करतोय तेव्हा हा जो होल आहे जो फ्रंट व्ह्यू मध्ये हिडन दिसत होता तो पूर्णपणे एक्सपोज होणार आहे. आणि इथून इथपर्यंत हे जे मटेरियल आहे दॅट विल बी अ सिंगल मटेरियल. सो म्हणून आपल्याला हा जो पार्ट आहे, या ज्या लाईन्स आहेत त्या ट्रिम करून टाकाव्या लागतील. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. या पण अननेसेसरी लाईन्स आहेत त्या ट्रिम करून टाकूया. नेक्स्ट कटिंग इथून होत आहे. सो हा पार्ट कट झालाय, इथून खाली हा पार्ट कट झालाय, इथून इथपर्यंत आलाय. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा पण सिंगल कंपोनेंट म्हणून ऍक्ट होईल. रिप पोर्शन आहे त्याला आपण कट करत नाही आहोत, म्हणजे रिप आहे दाखवणार आपण तिथे हॅचिंग लाईन्स दाखवणार नाही आहोत. सेम इथून कट होतोय आणि इथे जो आहे सरफेस जो त्याचा बेस आहे
तो पण इथून कट होणार आहे. सो इट विल ऍक्ट लाईक अ सिंगल कंपोनेंट. पुढे हा जो आहे सेक्शन तो कट होणार आहे. म्हणजे हा जो होल आहे जो फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत नव्हता तो आपल्याला सेक्शनल व्ह्यू मध्ये दिसेल. सो इथून ही लाईन पण कट होणार आहे. आणि या वेने आपला हा ऑब्जेक्ट फ्रंट व्ह्यू जो आहे तो क्रिएट झालेला आहे. सो एस्केप कमांड दाबूया. आता आपण डायमेन्शन्स येऊया. सो इथे येऊन आपण डायमेन्शन्स लाईन सिलेक्ट केल्या. नंतर डायमेन्शन कमांड मध्ये येऊन रिक्वायर्ड ज्या डायमेन्शन्स आहेत त्या आपण देऊन टाकूया. जनरली एका लाईन्स मध्ये द्या डायमेन्शन्स. रिक्वायर्ड डायमेन्शन्स आपण दिलेले आहेत. एस्केप कमांड दाबून कमांड मधून बाहेर या. नंतर आपण हॅचिंग सेक्शन दाखवणार. सो हा पार्ट थोडासा नवीन आहे. सो मी विंडो थोडी एनलार्ज करतो. सो इथे आपल्याला एक हॅच म्हणून ऑप्शन दिसतोय. बिलो दिस इलिप्स हॅच म्हणून एक ऑप्शन आहे. त्या हॅच ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. मी रिपीट करतो. हॅच ऑप्शन म्हणून आहे. त्या हॅच ऑप्शनवर क्लिक करायचं म्हणजे इथे वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होतील. त्यातलं इम्पॉर्टंट ऑप्शन काय आपल्याला हा ANSI31 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि जिथे जिथे कटिंग झालंय तिथे तिथे हॅचिंग लाईन्स आपल्याला दाखवायच्या आहेत की जसं इथे कटिंग झालंय क्लिक करायचं आपल्याला फक्त. ठीक आहे. तो क्लिक झाल्यावर ते सिलेक्ट होईल. फक्त इथे लाईन्स आपल्या जे आहेत त्या डायमेन्शन लाईन्स आहेत त्या पहिल्यांदा आपण कॅन्सल आउट करू. हा हॅच सेक्शन कॅन्सल करायचं असेल सिलेक्ट करा त्याला आणि डिलीट बटन दाबा. ऑटोमॅटिकली डिलीट होईल. इथून आपण नॉर्मल लाईन्स आपल्या सिलेक्ट करूया. नंतर आपण पुन्हा हॅच ऑप्शन मध्ये जाऊ. हॅच ऑप्शन मध्ये गेल्यानंतर या पोर्शनला आपण सिलेक्ट करूया. इथे आपल्याला हॅचिंग लाईन्स हव्यात आणि इथे आपल्याला हॅचिंग लाईन्स हव्यात आणि क्लिक करून ओके म्हणायचं. ऑटोमॅटिकली हॅचिंग लाईन्स क्रिएट झालेल्या असतील. एकदम सोपी प्रोसेस आहे. हो, तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. जिथे हॅचिंग लाईन्स दाखवायचे आहेत त्या सेक्शन साठी आपल्याला इथे हॅच ऑप्शन आहेत. हॅच ऑप्शनवर क्लिक करा. ANSI31 हा ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर तो सेक्शन जिथे हॅचिंग लाईन्स दाखवायचे ते सिलेक्ट करा आणि इथे क्लोज हॅच सिलेक्शन म्हणा. ओके, ऑटोमॅटिकली लाईन्स आपल्या क्रिएट झालेल्या असतील. क्लिअर. वेब सेक्शन जो आहे किंवा रिप सेक्शन जो आहे तिथे आपण हॅचिंग लाईन्स दाखवत नाहीत. सो हे नॉर्मल प्रोटोटाइप जे आहे ते आपल्याला फॉलो करावे लागतील. नाव हॅचिंग लाईन्स दाखवताना काही बेसिक रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा सेगमेंट असा असेल आपण ड्रॉ केलाय आणि तो थोडासा ओपन राहिला असेल इथे थोडासा बघा. आता हा सेक्शन इथे ओपन आहे तर इथे हॅचिंग लाईन्स देताना इश्यू येऊ शकतो की जसं मी इथे क्लिक केलं क्लोज बाउंड्री कॅनॉट बी डिटरमाइन हा ऑप्शन तिथे फॉल्ट दाखवतोय. ओके, तो अशा वेळी तुम्हाला एरर येणार आहे. त्यावेळी कुठेतरी आपला ऑब्जेक्ट जो आहे तो ओपन राहिलेला असण्याची शक्यता आहे. तर त्यावेळी त्याला क्लोज करणं गरजेचं आहे. ओके, सो सपोज मी एक लाईन ड्रॉ केली आणि एक्स्ट्रा जो पोर्शन आहे तो ट्रिम करून टाकला इथून. आता ही जी झाली ती आहे क्लोज बाउंड्री इथे क्रिएट झालेली आहे. सो त्या केसला आता मी जेव्हा हॅचिंग लाईन्स यांना देणार तेव्हा पॉसिबल होणार. पण हाच जर सरफेस थोडासा ओपन राहिला असेल तर तिथे हॅचिंग लाईन्स देताना इश्यू येऊ शकतो. सो या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ते एक क्लोज एंटिटी हवी. कुठेही स्लाइटली ओपन जरी राहिली असेल तर तिथे इश्यू होणार, हॅचिंग लाईन्स येणार नाही. सो कन्फ्युज व्हायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही आपल्याला कोणत्याही कंडिशन मध्ये. जे काय एरर्स आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. जसं तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये करता सेम वे आपल्याला इथे काही एरर्स असतात ते आयडेंटिफाय करून सॉल्व्ह करायचे आहेत. आता आपण यालाच प्रोजेक्ट करून खाली घेऊया. सो प्रोजेक्ट करण्यासाठी आपण पहिल्यांदा ऍडजस्ट करून घेऊ विंडो फक्त. जस्ट मिनिट. ठीक आहे. फर्स्ट आपण प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करूया. सिलेक्ट प्रोजेक्शन लाईन्स. प्रोजेक्ट ऑल द पॉइंट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सिलेक्ट. बघा आता इथे कसं ऑर्थो मोड ऑन नाही त्याच्यामुळे हा इश्यू येतोय. सो ऑर्थो मोड ऑन करा. ऑटोमॅटिकली आपल्याला लाईन्स मिळून जातील. सो ही एक लाईन आहे. देन ही एक रिक्वायर्ड लाईन आहे. नंतर ही एक रिक्वायर्ड लाईन आहे. नंतर ही एक रिक्वायर्ड लाईन आहे. एक रिक्वायर्ड लाईन आहे. नंतर ही एक रिक्वायर्ड लाईन. पुन्हा बघा ही थोडं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग ही लाईन थोडी बघा इन्क्लाइन झाली आहे. हिला आपल्याला डिलीट करायचंय आणि पुन्हा ड्रॉ करायचं. ठीक आहे. सो असे एरर्स येत असतात ड्रॉइंग मध्ये.
नंतर ही जी लाईन आहे सेंटर लाईन तिला आपण एक्सटेंड करून खाली खाली घेऊया. सो या वेळेने आपण हे खाली घेतलेले. आता आपण याचा टॉप व्ह्यू ड्रॉ करतोय. सो टॉप व्ह्यू ड्रॉ करताना लक्षात ठेवा आपल्याला टॉप व्ह्यूचे डायमेन्शन्स माहिती असणं गरजेचं आहे. जसं की इथे 75 प्लस 25 प्लस 10 135 टोटल लेंथ आहे. बट ही जी हाईट आहे रेक्टँगलची ती किती असणार आहे? तर दॅट इज इक्वल टू डायमीटर ऑफ दिस सेमी सर्कल. ते आहे 50 प्लस 50 100 mm. ठीक आहे. सो मॅक्सिमम विड्थ ऑफ दिस ऑब्जेक्ट विल बी 100 mm. बट इथे सेंटर लाईन आहे म्हणजे आपण इथून 50 प्लस पुढून 50 अशी लाईन ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया. आपण इथून स्टार्ट करू. ठीक आहे. लाईन कमांड मध्ये डायरेक्ट आपण हवं तर इथून चालू करूया. इथून इथपर्यंत येऊ. म्हणजे ही जी आहे लाईन आपण चेंज करूया. पहिला प्रोजेक्शन लाईन वर नॉर्मल लाईन वर येऊया. इथून 125 mm ची लाईन क्रिएट केलेली आहे. आता हिला आपण ऑफसेट करूया. लाईन सिलेक्ट करायची, ऑफसेट कमांड मध्ये यायचंय, 50 mm एंटर करायचं आणि एंटर की 50 mm. पुन्हा या लाईनला सिलेक्ट करा, 50 mm इन द डाउनवर्ड डिरेक्शन. सो या वेळेने आपल्या ज्या लाईन्स आहेत त्या क्रिएट झालेल्या आहेत. एक्सेस पार्ट हवा तर आपण डिलीट करू शकतो. ठीक आहे. सो इथे पहिल्यांदा आपण हा सेमी सर्कल ड्रॉ करूया. सेमी सर्कल ड्रॉ करायचा म्हणजे आपण सर्कल ड्रॉ करणार. सर्कल सेंटर पॉइंट इथे आहे जिथे या दोन लाईन्स मीट होतात आणि 50 mm रेडियस घ्यायचा. सो ऑटोमॅटिकली ही जी लाईन आहे ती क्रिएट झालेली आहे. क्लिअर. त्याच्यामध्ये आता अजून हे दोन सर्कल आहेत ते पण आपण ड्रॉ करून घेऊ शकतो. हा जो होल आहे तो आहे 25 mm रेडियसचा, सॉरी 32 मी 16 mm रेडियसचा आणि आउटर जो आहे तो 25 mm रेडियसचा आहे. सो आपण 16 mm रेडियसचा एक इनर होल ड्रॉ करूया. 16 नंतर अजून जो आहे तो आहे 25 mm. तो 25 mm चा अजून एक क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. इथे बघा ही पॉइंट मॅच नाही झाले त्याच्यामुळे ही लाईन थोडीशी आपल्याला ऑफसेट दिसते सर्कल. ओके. सो दॅट बिकॉज ही लाईन आणि ही मॅच नाही झाली आहे म्हणून. आता ऑलमोस्ट आपल्याला मॅच दिसते. ठीक आहे. सो यावेळी जे रिक्वायर्ड सर्कल आहेत ते आपण ड्रॉ करून घेतलेत. अननेसेसरी लाईन्स आहेत त्या डिलीट करून टाकूया प्रोजेक्शन, म्हणजे अजून आपल्याला क्लिअरली डायग्राम समजेल. ठीक आहे. या वेळेने आपली डायग्राम इथे आलेली आहे. आता याच्यामध्ये जो आउटर सर्कल जो आहे तो ऍक्च्युली सेमी सर्कल आहे. मग त्याला आपण डिलीट करून टाकू, सेमी सर्कल मध्ये कन्वर्ट करूया. नंतर ही जी लाईन आहे ती एक्स्ट्रा आहे. इथे जी एक्स्ट्रा एक लाईन आहे तिला आपण डिलीट करून टाकला. सो इझी वेने आपला हा जो फ्रंट साईडचा व्ह्यू आहे तो आपण कम्प्लीट केलेला आहे. आता या डिरेक्शन मध्ये येताना हा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी पुन्हा आपण प्रोजेक्शन लाईन्स काही ड्रॉ करून घेऊ. प्रोजेक्शन लाईन्स, लाईन्स मध्ये यायचंय. इथून हा पार्ट इथे घ्यायचा आहे. नंतर या लाईन्स ज्या आहेत त्या प्रोजेक्ट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. सो या 4 लाईन्स इथे 1 2 3 4 आपण प्रोजेक्ट करून घेतलेले. आता याची विड्थ किती असणार आहे? टॉप व्ह्यू मध्ये बघताना याची विड्थ इम्पॉर्टंट. ती आहे 70 mm. सो या लाईनच्या वर 35 mm, या लाईनच्या खाली 35 mm आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो ही लाईन घेऊया आपण. ऑफसेट कमांड 35 एंटर, सेंटर लाईन 35 mm एंटर. ओके. सो या वेळेने आपल्याला या लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रा लाईन्स ज्या आहेत त्या आपण डिलीट करून टाकूया. फक्त याला थोडीशी एक्सटेंड करूया म्हणजे ही लाईन जी आहे ती इथपर्यंत येईल आणि हे 10 mm पट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. या वेळेने आपण या लाईन्स ड्रॉ केल्यात. एक्स्ट्रा लाईन्स ज्या आहेत त्या डिलीट करून टाकू म्हणजे कन्फ्युजन आपलं राहणार नाही. डिलीट केल्यात आपण एक्स्ट्रा लाईन्स. ओके. आता याच्यामध्ये आपण एक लाईन ड्रॉ करून हे कम्प्लीट करून टाकूया. लेअर चेंज करू. ही जी आहे ती रिक्वायर्ड लाईन्स आहेत. सो यावेळेने हा जो वरचा पोर्शन आहे तो आपण इथे कनेक्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये एक होल आहे जो आहे 40 mm डायमीटरचा. ठीक आहे. हिला पण थोडस एक्सटेंड करूया आपण. तो 20 mm. तर ही लाईन सिलेक्ट करायचं आहे, ऑफसेट करायचं बाय 20 mm अपवर्ड डिरेक्शनला, पुन्हा सेंटर लाईन सिलेक्ट करून डाऊनवर्ड डिरेक्शनला 20 mm. सो या वेळेने आपण ही जी होलची लाईन आहे ती आपण क्रिएट करू शकतो. अननेसेसरी लाईन्स आहेत त्या डिलीट करा. लक्ष ठेवा, जास्त कमांड शिकण्यापेक्षा ज्या कमांड्स माहिती आहे त्याचा युजफुल वापर आपण कसा करू शकतो याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे.
सो या वेळेने आपण हे ड्रॉ केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा ही जी ग्रीन लाईन आहे त्याचं काय रेलेव्हन्स नाही, ती इथपर्यंतच आहे. फक्त ही 10 mm ची लाईन जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. ओके, सो ती 10 mm ची लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. पण ती ड्रॉ करताना आपण नंतर ड्रॉ करूया जेव्हा आपण आपली साईड व्ह्यू ड्रॉ करणार. सो ऑलमोस्ट हा आणि रिप आपल्याला एक ड्रॉ करायची आहे. सो रिप जी आहे ती 12 mm आहे. सो सेंटर लाईन पासून इकडे 6 mm, या साईडला 6 mm वर आहे. सो रिप सिलेक्ट करायचे, ऑफसेट करायचे 6 mm, अपवर्ड डिरेक्शन, सेंटर लाईन, डाउनवर्ड डिरेक्शन 6 mm. एस्केप दाबा, कमांड मधून बाहेर या. अननेसेसरी लाईन्स आहेत त्या ट्रिम करून टाका. रिप फक्त एवढीच आहे इथून इथपर्यंत. सो बाकीच्या लाईन डिलीट होतील. एस्केप दाबा. नंतर या एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्या सिलेक्ट करा, डिलीट करा. ओके, सो या वेने आपण हे ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. आता या काही लाईन्सला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. जसं की मॅच प्रॉपर्टीज मध्ये येऊन सेंटर लाईन जी आहे आणि ही सेंटर लाईन याला आपण कन्वर्ट केलं. नंतर या ज्या दोन लाईन्स आहेत या होलच्या लाईन आहेत, या होलच्या, तर त्या असणार आहेत हिडन लाईन. सो त्याला हिडन लाईन मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. लेयर्स मध्ये येऊन हिडन लाईन सिलेक्ट करा. सेम वे इथे लाईन सिलेक्ट करा, लेयर्स मध्ये या, हिडन लाईन मध्ये कन्वर्ट करा. सो या सिंपल वेने आपण याला कन्वर्ट केलेला आहे. अजून फक्त हा जो रिप सेक्शन आहे तेवढा आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तो आपण नंतर ड्रॉ करूया. सो या वेने आपला जो टॉप व्ह्यू आहे तो कम्प्लीट झालाय. डायमेन्शन्स साठी डायमेन्शन लाईन आपण इथे सिलेक्ट करणार, डायमेन्शन्स वर क्लिक करणार आणि जे रिक्वायर्ड डायमेन्शन आहे ते आपण देऊन टाकूया. रेडियस 50, रेडियस 32, रेडियस 50. ठीक आहे. आणि बाकी डायमेन्शन्स आपण साइड व्ह्यू मध्ये देऊया. आता आपल्याला हे जे लाईन्स आहेत त्या प्रोजेक्ट करायच्या आहेत, साइड व्ह्यू ड्रॉ करणार. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण हे जे पार्ट आहे तो डिलीट करून टाकू. हा डिलीट करू, हा डिलीट करूया. नंतर प्रोजेक्शन लाईन्स घेऊया. सो लेयर्स मध्ये जाऊन प्रोजेक्शन लाईन्स, लाईन्स इथून घेऊ आपण रिक्वायर्ड. एक्स्ट्रा ड्रॉ केल्या तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. ज्या काय रिक्वायर्ड डायमेन्शन्स आहेत तेवढे आपल्याला प्रोजेक्ट करून घ्यायचे, बाकीचे आपण नंतर करू शकतो. ओके, एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो ट्रिम करून टाका. बऱ्याच जणांना अजून आर्क कमांड येत नाही. लक्षात ठेवा आपल्याला सेंटर, स्टार्ट आणि एंड याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सेंटर, स्टार्ट आणि अँगल. काय सेंटर पॉइंट क्लिक केली कमांड, सेंटर पॉइंट हा राहणार नेहमी. स्टार्ट पॉइंट जिथून आपल्याला स्टार्ट करायचं तो पॉइंट आणि अँगल आहे 90. एंटर दाबायचंय. सेम वे कमांड, सेंटर, स्टार्ट पॉइंट आणि अँगल 90. सेंटर, स्टार्ट, अँगल 90 टाकायचं, एंटर की दाबायची. सेंटर, स्टार्ट आणि अँगल आहे 90. सेंटर, स्टार्ट, अँगल आहे 90. सो या वेने आपल्याला हे सगळे पॉइंट जे आहेत ते प्रोजेक्ट करून घ्यायचे अपवर्ड डिरेक्शनला. आता इथून पुढे आपल्याला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. सो लाईन ड्रॉ करून घ्या. लाईन कमांड मध्ये यायचं, लाईन सिलेक्ट करायची, क्लिक करायचं, एंटर दाबायचं. ही लाईन, एंटर, ही लाईन, एंटर. ठीक आहे. सो या वेने आपण लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. सेम आपण इथून प्रोजेक्ट करूया. रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या प्रोजेक्ट करून घ्या. प्रोजेक्ट केलेलं ही जी सेंटर लाईन आहे ती आपण एक्सटेंड करून घेऊ. स्क्वेअरला आपल्याला पुल करायचं आहे या डिरेक्शनला. सो सेंटर लाईन झाली आणि याची प्रॉपर्टी आपण असाइन करू. मॅच प्रॉपर्टीज मधून जाऊन या लाईनला, ही पण एक सेंटर लाईन आहे. ओके, सो या वेने आपण हा व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. आता आपण लेफ्ट साइड म्हणजे या डिरेक्शनला येऊन समोरून हा बघणार आहोत. सो हा बघताना आपल्याला हा सर्कल आणि हा सर्कल दोन्ही क्लिअरली दिसणार आहे. सो आउटर सर्कल जो आहे तो 70 mm आहे आणि त्याचा जो सेंटर पॉइंट आहे तो इथे आहे. दोन सेंटर लाईन जिथे मीट होतात तिथे. सो आपण ते ड्रॉ करून घेऊ पहिल्यांदा. सेंटर पॉइंट 70 mm diameter, so 35 mm radius. लाईनची प्रॉपर्टीज आपण लेयर्स चेंज करूया. सर्कल, सेंटर, 35 mm, एंटर. ओके, इनर जो आहे तो 40 mm डायमीटर, सो 20 mm रेडियस. सो इथे येऊन 20 mm रेडियस आपण क्रिएट करूया. सो या वेने आपण
सगळ्यात पहिल्यांदा हा जो सर्कल आणि दुसरा सर्कल हा क्रिएट केलेला आहे. समोरून बघताना हा जो बेस आहे आपल्याला तो कसा दिसेल, तो आपल्याला दिसेल रेक्टँगल, ज्याची टोटल जर हा बेस जर बघितला आपण तो आहे 50 + 50 100 आणि हाईट आहे 20. सो ऑटोमॅटिकली दोन्ही व्ह्यूज मधून आपल्याला त्याची विड्थ मिळून जाते. ठीक आहे. सो या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पर्यंत आणि इथून एवढा. सो 100/20चा हा बेस आपल्याला इथे मिळून गेलाय. आता त्याच्यावर हा जो सेक्शन एक्सटेंड झालाय तो इथपर्यंत येतोय. ठीक आहे. त्याचे डायमेन्शन्स आपल्याला इथून मिळून जातील या पॉइंट पासून. पण जर मिळत नसेल तर आपण एक सिंपल करू शकतो. जास्त प्रोजेक्शन लाईन नको असेल तर इथून एवढा एक लाईन ड्रॉ केली. आता त्याला आपण फक्त ऑफसेट करूया या लाईनला. सो याचा आउटर रेडियस जर बघितलं तर डायमीटर 50 आहे म्हणजे रेडियस 25. सो या लाईनला आपण 25 mm ने ऑफसेट करणार. 25 एंटर करा, एंटर की प्रेस करा, इकडे क्लिक करा, सेंटर लाईन पकडा, या साईडला 25 mm ने करा. ठीक आहे. नंतर याच लाईनला आपण इकडे करणार आहोत किती mm ने, 16 mm ने. सो 16 एंटर, या लाईनला इकडे 16 एंटर करा, एंटर की दाबा. सो ऑटोमॅटिकली आपल्याला ही लाईन इथे जनरेट झालेली आहे. फक्त अप्पर सेक्शन जो आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. क्लिअर. ही जी लाईन आहे ती आपण डिलीट करू. सो या वेने आपल्याला हा व्ह्यू दिसेल. बट इथे जर विचार केला समोरून बघताना हा होल जो आहे तो लेफ्ट साइड व्ह्यूने विजिबल नाही आणि हा होल कसा असणार आहे, थ्रू आउट असणार आहे. सो या लाईनला आपल्याला एक्सटेंड करावं लागेल. थोडीशी जास्त एक्सटेंड करा म्हणजे पॉइंट सिलेक्शनला इश्यू येणार नाही. सो या वेने ही लाईन असणार आहे. तर एक्स्ट्रा जी लाईन आहे ती आपण ट्रिम करून टाकूया इथून. या वेने ही लाईन ट्रिम केली. आता ही जी लाईन आहे ती आहे हिडन लाईन. सो तिला हिडन लाईन मध्ये कन्वर्ट करूया. सो याची प्रॉपर्टी आपण त्या लाईनला असाइन करू. सो मॅच प्रॉपर्टी मध्ये यायचं आहे, लाईन सिलेक्ट करा, इथे लाईन सिलेक्ट करा. सो ऑटोमॅटिकली ती रिक्वायर्ड लाईन क्रिएट झालेली आहे. आता हा जो पोर्शन आहे तो इथे नसणार आहे. ठीक आहे. तो इथून कट होणार आहे. तो आपण नंतर कट करूया थोड्या वेळाने. बट हा जो पोर्शन आहे तो तुमच्या लक्षात आला असेल अप्पर साईडचा. आणि हा पोर्शन आता काय राहिलाय ते हा रिप ड्रॉ करायची. रिप ही या पॉइंट पासून ऑलमोस्ट या पॉइंट पर्यंत आहे. ठीक आहे. सो आपण रिप ड्रॉ करण्यासाठी आयदर तुम्ही याला ऑफसेट करू शकता. मला ऑफसेट करणं आवडतं म्हणून मी सेंटर लाईन सिलेक्ट केली, 6 mm, या डिरेक्शनला 6 mm, सेंटर लाईन अपोजिट डिरेक्शनला 6 mm, किंवा नॉर्मल तुम्ही लाईन्स ड्रॉ करू शकता. ही तुमची चॉईस आहे, त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड करा. लाईन सिलेक्ट करा, एक्स्ट्रा लाईन्स डिलीट करून टाका. एक्स्ट्रा लाईन्स जे आहेत त्या आपण डिलीट करून टाकूया. सो या वेने ही रिप सेक्शन आहे तो ऑलमोस्ट कम्प्लीट होतोय. आता आपण काय करणार, या रिबला थोडं एक्सटेंड करून या सर्कल पर्यंत आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. नंतर प्रॉपर्टीज असाइन करायच्यात. सो याची प्रॉपर्टी मी या लाईनला असाइन करते कारण ही विजिबल आहे लाईन. क्लिअर. पण हा जो पोर्शन आहे रिपचा, जो या सर्क्युलर पोर्शनच्या सिलेंड्रिकल पोर्शनच्या मागे आहे, हा जो पोर्शन आहे तो विजिबल होत नाही. त्याच्यामुळे ही जी पुढे लाईन एवढी येणार आहे ती आपण हिडन लाईन म्हणून ड्रॉ केली पाहिजे. हे हिडन लाईन ड्रॉ करणार. सो हा जो पार्ट आहे तो आपण ट्रिम करून टाकू. सो ही जी लाईन आहे या लाईनला आपण प्रॉपर्टी असाइन करूया हिडन लाईनची. लक्षात ठेवा का हा पोर्शन का हिडन आहे, कारण समोर इकडून बघताना सिलेंड्रिकल पोर्शनच्या मागे ही जी लाईन आहे ती विजिबल होत नाही म्हणून तो पोर्शन तसा येतो. ठीक आहे. आता आपल्याला इथून हा जो रिपचा सेक्शन आहे, सपोर्ट जो आहे तो ड्रॉ करायचा. त्याच्यासाठी आपण लाईन कमांड घेणार आहोत आणि इथून ड्रॉ करायला स्टार्ट करणार आहोत. हा ड्रॉ करताना आपल्याला सर्कल कडे आपला माऊस जो आहे तो न्यायचा आहे. जोपर्यंत हा जो दिसतोय तुम्हाला इथे सिम्बॉल ग्रीन कलर मध्ये, सर्कल आणि त्याच्यावर एक लाईन म्हणजे टँजंटचा जो सिम्बॉल आणि इथे टँजंट लिहिलेलंच आहे ते जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ करायची. सो ऑटोमॅटिकली आपली लाईन जी आहे ती त्याला टँजंट होईल या वेने. ठीक आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवतो. लाईन घ्यायची आहे, हा पॉईंट एंड पॉईंट सिलेक्ट करायचा आणि सर्कल पर्यंत न्यायचं जोपर्यंत तिथे टँजंट ही कमांड, सर्कल ही कमांड दिसत नाही तिथे आणि टँजंट लिहिलेलं येतं. तर तिथपर्यंत आपल्याला क्लिक करायचं. सो ऑटोमॅटिकली त्या लाईन्स त्या सर्कलला टँजंट होणार आहेत. क्लिअर. समजतंय तुम्हाला. सो या वेळेने आपण या टँजंट लाईन ड्रॉ केल्या. आता अननेसेसरी ज्या लाईन्स आहेत त्या मी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर पिक्चर दिसेल.
ठीक आहे, या वेळेने आपली जी क्लिअर पिक्चर आहे ती आपल्याला विजिबल झालेली आहे. ओके. सो याला काही डायमेन्शन द्यायचे असेल आपण डायमेन्शन देऊन ठेवायचं. जसं की याचे डायमेन्शन दिलेले नाहीत तर लेअर प्रॉपर्टी मध्ये येऊ, आपण डायमेन्शन लाईन सिलेक्ट करूया आणि डायमेन्शन देऊया रिक्वायर्ड. रीपच्या डायमेन्शन पण कुठेच दिलेले नाही, सो रीपच्या डायमेन्शन देऊन टाकू. बेसिकली आणि काय बाकी असेल डायमेन्शन्स तर तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. सो ऑलमोस्ट ऑल द डायमेन्शन्स आणि सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या. फक्त एकच गोष्ट इथे राहिली, इथे जो आपल्याला रिप पोर्शन काढायचा आहे तो ड्रॉ करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करूया, ऍक्च्युली हा रिप पोर्शन कुठपर्यंत एक्सटेंड झाला हे आपल्याला इथे दिसत नाही. त्याच्यासाठी आपण प्रोजेक्शन लाईन्स घेऊ आणि उलट प्रोजेक्शन घेणार आहोत. आपण जनरली काय करतो, हा जो पोर्शन आहे इथे जिथपर्यंत लाईन तुमची टँजंट आहे तो पोर्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथे पण बघा, हा पोर्शन जिथे तुमची लाईन टँजंट आहे तो पोर्शन इथे सिलेक्ट करायचा आणि लाईन खाली ड्रॉ करायची. सो ऑलमोस्ट त्याच पॉइंट पर्यंत ती येते ऑलमोस्ट. ओके. स्टार्ट पॉइंट, सेंटर स्टार्ट आणि -90 डिग्री अँगल. सेंटर पॉइंट आहे, स्टार्ट पॉइंट आहे -90. सो ही लाईन इथे क्रिएट झालेली आहे. आता या लाईनला फक्त आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे या डिरेक्शन मध्ये. सेम वे या पॉइंटला आपण प्रोजेक्ट करूया. ठीक आहे. आता ही जो रिप पोर्शन आहे तो इथपर्यंत थोडासा एक्सटेंड होतो या वेने. सेम इथे लाईन सिलेक्ट करायच्या आहेत. या वेने इथे पण पुन्हा आपण करून घेऊया. येलो लाईन ज्या मार्क झाल्या प्रोजेक्शन लाईन त्या डिलीट केल्या तरी चालतात. फक्त हे आपण अंडरस्टँडिंग साठी बनवतोय म्हणून मी त्या ऍज इट इज ठेवतोय. ठीक आहे. एक्स्ट्रा लाईन जे आहेत त्या आपण डिलीट करून टाकूया. आपण डिलीट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो या जे एक्स्ट्रा लाईन्स आहेत अजूनही दिसतात त्या आपण डिलीट करूया. ही जी वाली लाईन, ही वाली लाईन. सो ऑलमोस्ट आपला जो व्ह्यू आहे तो कम्प्लीट झाला. इथे एक डायमेन्शन देऊ. तो डायमेन्शन आपण इथे दिलेले आहेत. तर ऑलमोस्ट ऑल डायमेन्शन सगळ्या गोष्टी रेडी आहेत. आता आपण प्लॉटिंग करू शकतो. तर त्यासाठी लेआउट मध्ये जायचं आपल्याला. लेआउट मध्ये गेल्यानंतर लेआउट टॅब वर क्लिक करायचं आहे आणि लेआउट टॅब वर क्लिक केल्यानंतर आपण रेक्टँग्युलर ऑप्शन घेणार आहोत. रेक्टँग्युलर ऑप्शन गेल्यानंतर आपल्याला फक्त कर्सर जो आहे तो एका ठिकाणी क्लिक करून ड्रॅग करून घ्यायचा आहे. सो ऑटोमॅटिकली आपला जो रिक्वायर्ड व्ह्यू आहे तो याच्यामध्ये प्लॉट होईल. नंतर लेआउट वर आपल्याला राईट क्लिक करायचं आणि प्लॉट मध्ये जायचं आहे. प्लॉट ऑप्शन मध्ये इथे आपल्याला प्रिंटर सिलेक्ट करायचं आहे. लक्षात ठेवा, पहिल्यांदा प्रिंटर सिलेक्ट करा, नंतर पेपर साईज सिलेक्ट करा A3, नंतर ओके म्हणा. आपला जो रिक्वायर्ड फोल्डर आहे त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट नंबर 3 आपण सेव्ह करणार. सो आपल्याला जी रिक्वायर्ड फाईल आहे ती त्या फोल्डर मध्ये ऑटोमॅटिक क्रिएट केलेली असेल. एक्सपेरिमेंट नंबर 3 ओपन करायची आपल्याला ती आणि त्याची प्रिंट आउट काढायची आहे. एवढं सोपं काम आहे. ओके. आय होप तुम्हाला सेक्शन कसा घ्यायचा, सेक्शन ऑफ सॉलिड कसं ड्रॉ करायचं, हॅचिंग लाईन्स कशा ड्रॉ करायचं याची पूर्ण कल्पना या व्हिडिओ मधून आली असेल. अजून आपण काही व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करूया. तुमच्याकडून हवा म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नाही, लाईक्स मिळत नाही. सो स्टील तुमच्या बेटरमेंटसाठी आपण हे व्हिडिओज बनवतोय. सो व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि काही रिक्वायरमेंट असतील तर तुम्ही डेफिनेटली या कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.